मतदार याद्यांचा घोळ समोर आल्याशिवाय आगामी निवडणुका घेऊ नका, ठाकरे बंधूंची आयोगाकडे मागणी। तर निवडणूक आयोगाची वेबसाईट वेगळीच व्यक्ती हँडल करत असल्याचा संशय जयंत पाटील यांच्याकडून व्यक्त। इतके गोंधळलेले विरोधक मी जीवनात पाहिले नाहीत। निवडणूक आयोगावर बोट ठेवणाऱ्या विरोधकांवर मुख्यमंत्र्यांचा निशाणा। तर चूक लक्षात आल्याने शरद पवार भेटीसाठी गेले नसल्याचाही दावा। गडचिरोलीत जहाल नक्षलवादी भूपतीसह 60 नक्षल्यांचं आत्मसमर्पण। छत्तीसगडमध्ये 50 नक्षलवादी शरण। तर नक्षलवाद संपुष्टात येत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा। 31 मार्च 2026 पर्यंत भारत पूर्णपणे नक्षलवादाच्या विळख्यातून बाहेर येईल, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना विश्वास। तर छत्तीसगडमध्ये 50 नक्षलवाद्यांचं समर्पण। तब्बल 15 वर्षांनंतर सोलापूर मुंबई विमानसेवेचा प्रारंभ, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। सोलापूरमध्ये लवकरच आयटी पार्क उभारण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही। मुंबई एसटी बँकेच्या संचालक मंडळ बैठकीमध्ये तुफान राडा, सदावर्ती आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी।